त्याची एक घटना घडली माझ्याबरोबर. खूप फ्रस्ट्रेट झालो होतो आणि म्हटलं स्वतःला संपवायचं आता, कारण मुलाचं दुःख बघू शकत नाही आणि स्वतःच्या काळजाला खूप त्रास होतोय की आपण मुलाला काही देऊ शकत नाही आहे. बाप जिवंत आहे, कलाकार आहे मोठा, लोक फोटो काढतात, परंतु त्याला जे अपेक्षित असेल कदाचित मनातून तो बोलून दाखवत नाही. हा आहे अभिनेता भूषण कडू. भूषण कडू याने हास्य जत्रेच्या मालिकेतून सर्वांना अगदी खळखळून हसवण्याचं काम केलं. पण मात्र आता भूषण कडू याच्यावर स्वतःच रडण्याची वेळ आली. अभिनेता भूषण कडू बऱ्याच काळाने प्रेक्षकांसमोर आला नसून इतका काळ त्याच्या आयुष्यात काय घडलं यावर तो व्यक्त झालाय. हालाकीच्या आर्थिक परिस्थितीमुळे आत्महत्या करण्याचा निर्णय त्यानं घेतला होता असं सुद्धा त्यानं या मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे. मराठी इंडस्ट्रीत अनेक कलाकार काम करतात. उत्तम अभिनयामुळे प्रेक्षकांचे मनोरंजन करतात, त्यांना प्रसिद्धीही मिळते आणि नंतर अचानक ते इंडस्ट्रीमधून गायब होतात. ते नक्की कुठे गेले, आता ते काय करतात याची उत्तरं बऱ्याचदा मिळत नाहीत. इंडस्ट्रीतून बराच काळ दूर राहिलेला असाच एक अभिनेता म्हणजे भूषण कडू. अनेक नाटकं, मालिका आणि सिनेमा यामध्ये काम करून भूषणने सगळ्यांची मने जिंकली. पण गेला बराच काळ तो इंडस्ट्रीपासून दूर आहे. पण बऱ्याच वर्षांनी भूषण कॅमेऱ्यासमोर येऊन मुलाखत दिली. इतक्या वर्षात त्याने काढलेल्या हालाकीच्या परिस्थितीचा खुलासा स्वतः भूषण कडू यानेच केला. नुकतंच भूषणने लोकमत फिल्मी या यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली आणि त्यावेळी त्याने सगळी परिस्थिती सांगितली. लॉकडाऊनच्या काळात सगळ्यांप्रमाणेच भूषणची आर्थिक परिस्थिती कोलमडली होती. त्यातच त्याच्या पत्नीचं कादंबरीचं निधन झालं आणि त्याचा खूप मोठा परिणाम भूषणच्या आयुष्यावर झाला. त्याचं सगळं काम कादंबरी मॅनेज करत होती. तिच्या जाण्याने त्याचे संपूर्ण आर्थिक गणित कोलमडले होते. त्याच्यातच मुलांची संपूर्ण जबाबदारी पूर्णपणे त्याच्यावर येऊन पडली. त्यात काम नसल्यामुळं भूषण डिप्रेशनमध्ये गेला. त्यातच त्याला काही कारणामुळं हास्य जत्रेचं काम त्याला सोडावं लागलं. त्यामुळे त्याची परिस्थिती खूपच हालाकीची झाली आणि इथून त्याचं आयुष्य बदलत गेलं. भूषण म्हणाला, मला त्या काळात थोडंसं दारूचं व्यसनही लागलं होतं. पण अनेकांनी अफवा पसरायला सुरुवात केली. माझं अफेअर सुरू आहे, त्याला बाईचा नाद लागलाय, त्याला दारूचा नाद लागलाय, तो दारू पितो किंवा हे काम करतोय. अनेकांनी अशा अफवा सुद्धा पसरवायला सुरुवात केली होती. पण तसं काहीच नव्हतं. त्यामुळे माझ्या हातातील बरंच काम गेलं. माझे आणि माझ्या मुलांचे खूप हाल झाले. मी माझ्या मुलांच्या गरजा पूर्ण करू शकलो नाही. लोकांसाठी आम्ही कलाकार म्हणजे खूप पैसे असलेले असतो, पण आमची परिस्थिती लोकांना कळत नाही. चांगले कपडे, गाडी, आता अशी परिस्थिती होती की गाडी तर पण डिझेल टाकायला पैसे नाहीत. काम मागायला जायला देखील हातात पैसे नाहीत. मी एका मित्राला फोन केला आणि सांगितलं मला 850 रुपयाची गरज आहे. तर त्याला खरंच वाटेना. म्हणला, तू जे जोक करतोस ते टीव्हीवर कर, माझ्याबरोबर गंमत करू नको. जेव्हा आर्थिक चणचण वाढत गेली तेव्हा मुलालाही त्याला हवं ते देऊ शकत नव्हतो. जुने दिवस असते तर त्याला खूप काही मिळालं असतं, पण असंही भूषणनं सांगितलं. या सगळ्या परिस्थितीने मी पूर्णपणे खचलो आणि ठरवलं की सुसाईड करायचं. पण सुसाईड नोट लिहायला घेतली. माझ्या मनात इतकं साठलं होतं की रोज मी त्या नोटमध्ये सगळं लिहायचो. हे असंच सुरू असताना एकदा घरातील खरेदीला गेलो होतो. काही माणसं भेटली. त्यात ठाण्यातील स्वामींच्या मठाचं कामकाज बघणारे पाटील दादाही भेटले. त्यांनी माझी परिस्थिती बघितली. माझी दाढी वाढली होती, कपडे ठीक नव्हते. त्यांनी मला म्हटलं की तुम्ही असं वागू नका, तुम्ही उद्यापासून स्वामीच्या मठात या. त्यांचं म्हणणं मी ऐकलं आणि मी स्वामीच्या मठात जायला लागलो आणि तिथल्या सगळ्या माणसांनी माझं आयुष्य बदललं. माझ्या डोक्यातील आत्महत्येचे विचार गेले आणि मी पुन्हा कामाला सुरुवात केली. त्यांनी मला आर्थिक मदतही केली आणि त्यांच्यासाठी मी पुन्हा उभा राहिलो. हे सांगताना भूषण भावूक झाला होता. भूषणने त्याच्या आयुष्यामध्ये घडलेला जो प्रसंग आहे तो लोकमत फिल्मी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगितला आहे आणि त्यामुळं अनेकांना मोठ्या प्रमाणात दुःख सुद्धा झालेलं आहे. टीव्हीवर खळखळून हसवणारा भूषण, पण मात्र या भूषणला पाहताना आता काही लोकांना रडू सुद्धा येत होतं.
नेमकं भूषणबद्दलची परिस्थिती निर्माण झाली आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.